ठाणे शहराचा झपाट्यानं वाढणारा विस्तार आणि वाढत्या नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाणे शहर विकास समिती स्थापन करण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी ठाणे शहराचा विकास केवळ सिमेंट काँक्रीटच्या इमारतींमध्ये मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून व्हावा अशी मागणी केली आहे. शहराचा विकास आराखडा पारदर्शकपणे राबवण्यासाठी तसंच बिल्डर धार्जिणा निर्णयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञांची स्वतंत्र समिती आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केले. अनधिकृत बांधकामं, फेरीवाल्यांचं अतिक्रमण, वाढती वाहतूक कोंडी आणि शहर विकास विभागातील संभाव्य भ्रष्टाचार यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठीही ही समिती उपयुक्त ठरेल असं त्यांनी स्पष्ट केले. नागरी सोयीसुविधांचा दर्जा सुधारून ठाणेकरांच्या जीवनमानात वाढ करणं हे या समितीचं प्रमुख उद्दिष्ट असेल. राज्य सरकारनं या मागणीची गांभीर्यानं दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केली आहे. आहे काय नेमकी मागणी आहे आणि काय मागण्यांमध्ये महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडले? म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये शहर विकास कमिटी आहे. त्या कमिटी अंतर्गत आपलं ठाणे वाढत चाललेलं आहे. ठाण्यामध्ये नवीन डेव्हलपमेंट भरपूर होत आहे आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये जे काही विकास करार असतील किंवा आपलं सीसी असतील नवीन कंटेनमेंट बिल्डिंगची किंवा रिडेव्हलपमेंटच्या असतील किंवा नवीन एखादा प्रोजेक्ट तयार असेल तर त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल नगरसेवकांचा किंवा असावा. हे फक्त आपल्या महापालिकेत फक्त काय की प्रशासन आणि तो विकासक ह्यांच्या संगनमताने सगळं चाललेलं आहे. याच्यामध्ये बरेच चुकीचे प्रकार पूर्वी घडलेले आहेत आणि त्या प्रकारामध्ये घडलेले म्हणजे कसं होतं की एखाद्या सोसायटीने डेव्हलपमेंट दिला, बिल्डरबरोबर ॲग्रीमेंट केलं आणि इकडे सीसी पास झाली. सीसी झाल्यानंतर तिचा असतो 36 महिन्यात किंवा 40 महिन्यामध्ये क्लिअर करा. पण ते 5-5 वर्ष 10-10 वर्ष झाली त्यांची काय सीसी होत नाहीत. लोकांनी घरं बेघर खाली केलेली आहेत. त्यांचे डिपॉझिट भाडं त्यांना भाडे मिळत नाही आहे आणि ते लोक मग कोणाकडे पळतात? मग स्थानिक आमदार असतील, स्थानिक नगरसेवक असतील किंवा कोर्टात जातात. कोर्टामध्ये पण त्यांना न्याय मिळत नाही. मग त्याच्यावर कुठेतरी ठाण्यातील नगरसेवकांचा कंट्रोल असावा. जसं मुंबईतील नगरसेवकांचा कंट्रोल असल्यामुळे बहुतांश मुंबईमध्ये डेव्हलपमेंटमध्ये असतील तिथे प्रकार चुकीचे घडत नाहीत किंवा फसवणुकीचे प्रकार कमी आहेत प्रमाण. ते ठाण्यामध्ये बऱ्यापैकी जास्त आहे. तर मला असं वाटतं की ठाण्यामध्ये जर ही विकास सुधारणा कमिटी आली आणि त्याच्यावरती नगरसेवक तज्ज्ञ त्याच्यावर अपॉइंटमेंट केले गेले मुंबईच्या धर्तीवर तर तिथे एक प्रकारे प्रशासक आणि लोकांनी निवडून दिलेली ट्रस्टी लोक म्हणा किंवा नगरसेवक ह्यांचा आणि त्या प्रत्येक प्रोजेक्टवरती कंट्रोल राहील आणि त्या कंट्रोलनुसार उद्या भविष्यात आरक्षित भूखंड असतील किंवा 25% महापालिकेला त्यातून ते देणं लागतं. मग त्याच्यावर मैदानं तयार करता येतील, एखादी क्रीडा संकुलं तयार करता येतील किंवा हॉस्पिटल्स असतील तर ह्याच्यावरती कुठेतरी महापालिकेच्या नगरसेवकाचा कंट्रोल राहील. हे प्रशासन आणि तो बिल्डर संगनमताने करतात, पुढे काम होत नाही. बरेच सोसायट्यांचे त्यांचे काय क्लब हाऊस झालेलेच नाही आहेत, हॉस्पिटल्स डिक्लेअर केलेलं आहे किंवा एखादं हॉल त्यांना लिहून दिलं असतं आम्ही करतो म्हणून तो पोझिशन देतो पण ते करतच नाही. नंतर ते सारखे चक्रा मारत असतात. मग हे असे प्रकार ॲम्युनिटीजमध्ये पण व्हायला नको. मग ते जर नगरसेवकांच्या त्या कमिटीच्या इथून पास झाले जसं मुंबईमध्ये होतं तसं तर बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल येईल आणि सुरक्षितता वाढेल लोकांची, ठाणेकरांची. ही माझी त्याच्या मागची भावना आहे. अनेक लोक भाजप आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, वाचनालय आणि शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ उत्साहात संपन्न झाला. स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, वाचनालये तसेच शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ वर्तकनगर येथील भाजप कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट माधवी नाईक, भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन मोरे, भाजप महाराष्ट्र शिक्षक आघाडी संघटन सदस्य NM भामरे आणि इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. या उपक्रमाअंतर्गत आधुनिक डिजिटल साहित्याचं वितरण करून तंत्रज्ञान आधारित शिक्षणाला चालना देणं, अध्यापन अधिक परिणामकारक करणं आणि शैक्षणिक तसंच प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम बनवणं हा मुख्य उद्देश असल्याचं आमदार निरंजन डावखरे यांनी नमूद केलं.
डिजिटल साधनांच्या वापरामुळे शासकीय कार्यालये अधिक कार्यक्षम होतील, मानवी चुका कमी होऊन वेळेची बचत होईल. शासनाचं पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हे धोरण राबवण्याच्या दृष्टीनेच हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शासकीय कार्यालयांना देण्यात आलेल्या डिजिटल सुविधांमुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होऊन सर्वसामान्यांना सेवा अधिक जलद मिळण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढत आहे. डिजिटल साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानविस्ताराला गती मिळून शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण होईल. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आमदार निधीतून अशा उपक्रमांना पुढेही प्राधान्य दिलं जाईल असंही मनोगत व्यक्त करताना आमदार निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी, शिक्षक आणि पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. डिजिटल साहित्य वाटपामुळे ठाणे जिल्ह्यातील शैक्षणिक आणि प्रशासकीय गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. मी माझ्या या पदवीधर मतदारसंघामध्ये मागच्या टर्म पासून सगळ्या शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत, सगळ्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण हे उपलब्ध झालं पाहिजे या दृष्टिकोनाने माझ्या आमदार निधीचा त्या दृष्टिकोनाने उपयोग आम्ही सातत्याने करतोय. पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत ठाणे, रायगड, रत्नागिरी असे 5ही जिल्ह्यांमध्ये सातत्याने डिजिटलायझेशन करत असताना आज ठाण्यामध्ये जी कम्प्युटर्स, प्रिंटर्स याचं वाटप होत आहे ते जवळपास 160 शाळांना या इकडे आम्ही हे कम्प्युटर्स आणि प्रिंटर्स वाटप करतोय, जेणेकरून त्या तिकडे जी डिजिटल लायब्ररी तयार होणार आहे त्या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना या जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान त्यांच्या डेस्कटॉपवर उपलब्ध होईल. सर्व शाळा शहरी भागातील आहेत का ग्रामीण? नाही, या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्येच आपल्याला कल्पना असेल की तशा 7 महानगरपालिका आहेत आणि ग्रामीण भाग याच्यामधला जो शहापूर, मुरबाड आहेत, इकडच्याही संस्था आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळ्याच ठाणे जिल्ह्यामधल्या शाळा या इकडे आपण इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. आज किती शाळा आहेत? आज 160 शाळा या इकडे त्यांना आम्ही कम्प्युटर्स आणि प्रिंटर्स उपलब्ध करून देतोय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वाढत्या रेल्वे अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा रेल्वे प्रशासनाला अल्टिमेटम. गर्दीच्या वेळी धीम्या लोकलची संख्या न वाढवल्यानं गर्दी वाढते. परिणामी रेल्वेतून पडून प्रवाशांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. त्यामुळे नवीन रेल्वे मार्गिकांवरही गर्दीच्या वेळी धीम्या लोकल
चालवाव्यात, तसंच 10वी आणि 12वी परीक्षार्थींसाठी लोकलचा एक डबा राखीव ठेवावा आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक दिली. दरम्यान रेल्वे अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिलाय. 10 फेब्रुवारी रोजी 12वीचा पहिला पेपर देण्यासाठी निघालेल्या सोहम कटरे या विद्यार्थ्याचा दिवा मुंब्रा दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला. या वाढत्या गर्दीला सामावून घेण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्यानं अपघातांचं प्रमाण वाढीस लागले असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांच्याशी झालेल्या चर्चेत मनोज प्रधान, नगरसेवक सुधीर भगत, नगरसेविका दीपाली भगत, मनीषा भगत यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडल्या. या समस्यांवर मार्ग काढण्याचं आश्वासन देवधर यांनी दिलं आहे. दरम्यान सोहन कटरे या मुलाचा मृत्यू वाढत्या गर्दीमुळे झाला असल्यानं ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी धीम्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी, 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गिकांची निर्मिती केल्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेवर धीम्या रेल्वे गाड्या चालवणं गरजेचं असताना त्यावर जलद गाड्या सोडण्यात येत आहेत. परिणामी कोपर, ठाकुर्ली, दिवा मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवरील गर्दी वाढत असते. त्यामुळे 3ऱ्या अप आणि 4थ्या डाऊन मार्गिकेवर गर्दीच्या वेळेत सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 या दरम्यान धीम्या गाड्या चालवाव्यात. 15 डब्यांच्या लोकल चालवण्याऐवजी एसी लोकलची संख्या कमी करून धीम्या लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात आदी मागण्यांचं निवेदन देवधर यांना देण्यात आले. हे निवेदन पुढे वर्ग करण्याबाबतही स्टेशन प्रबंधक देवधर यांनी शिष्टमंडळात सांगितलं. तर पत्रकारांशी संवाद साधताना मनोज प्रधान यांनी मध्य रेल्वेवर वर्षाकाठी 2180 अपघाती मृत्यू होत असल्याचं सांगितलं. ठाणे स्टेशन परिसरात वर्षाला 287 अपघात होत आहेत, म्हणजेच दररोज सरासरी 7 मृत्यू होत आहेत. हे मृत्यू फक्त गर्दीमुळेच होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. याच्या 287 एका वर्षात आणि या सेंट्रल लाईनमध्ये 2170 डेथ्स, म्हणजे सरासरी रोजचे 7 मृत्यू या सेंट्रल लाईनवर झालेले आहेत. मला असं वाटतं की हे अतिशय दुर्दैवी आहे. लोक चाकरमाने कामासाठी मुंबईला जातात. आपण दरवेळेस बोलतो की डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे, नोकऱ्या, शिक्षणासाठी लोक जातात, ते थोडंसं पसरलं पाहिजे, पण तसं काहीही होताना दिसत नाही. आज इतकी लाख लोक जर फक्त ठाणा स्टेशनमधनं जात आहे तर त्यांना आपण काय सोयी देतो याची खऱ्या अर्थाने चर्चा करायला आम्ही दिलेली. माझ्याबरोबर सुधीर भगत आहेत, त्यांचा चांगला अभ्यास या रेल्वे लाईनवर आहे. त्यांनी काही प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. त्यांचं असं म्हणणं होतं की 3 आणि 4 नंबरच्या ट्रॅकवरनं ज्या फास्ट ट्रेन्स जातात त्या फास्ट ट्रेनचं पीक आवर्सचा ट्रॅफिक गेला की त्याच्यानंतर त्याच्यावर स्लो ट्रेन चालवाव्या, जेणेकरून थोडीशी गर्दी कमी होईल. झोपडपट्टी किंवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना मूळ रहिवाशांची विकासकाकडून घोर फसवणूक होत आहे. त्यामुळे महापालिकेनं विकासकाला परवानग्या देताना रहिवाशांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं सांगत आमदार संजय केळकर यांनी कोपरी येथील SRA प्रकल्पाबाबत अन्यायग्रस्त रहिवासी, SRA, पालिका अधिकारी आणि विकासक यांची संयुक्त बैठक पुढील आठवड्यात घेणार असल्याचं स्पष्ट केले. खोपाट येथील भाजपच्या कार्यालयात झालेल्या 86व्या जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी समाज माध्यमांना माहिती दिली. पुनर्विकास योजनेत रहिवाशांची फसवणूक झाल्याच्या 3 तक्रारी प्राप्त झाल्या. अनेक वर्ष इमारतीत राहणारे रहिवासी विकासकांच्या त्रासानं गांजले आहेत. भाडं मिळत नाही आणि घरही मिळत नाही. अशा रहिवाशांचा हक्क अबाधित राहावा यासाठी महापालिकेनंच काळजी घ्यायला हवी. कोपरी येथील SRA योजनेत विकासकानं विक्रीची इमारत उभी केली. त्यातील सदनिकांची विक्रीही झाली, परंतु मूळ रहिवाशांना अद्याप घरं मिळाली नाहीत. शिवाय विकासकानं जवळपास 5 कोटी रुपये एवढं भाडं थकवल्याचंही केळकर यांनी सांगितलं. याबाबत पुढील आठवड्यात संयुक्त बैठक आयोजित करण्यात येऊन सोक्षमोक्ष लावणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक विकास पाटील, भरत चव्हाण, नगरसेविका उषा वाघ, संजय पाटील, अनिल भगत, राजेश जाधव, योगेश भंडारी, सचिन पाटील आदीही उपस्थित होते. कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न प्रलंबित असताना भातसा प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचा प्रश्नही प्रलंबित असून त्यांचं पुनर्वसन केलेल्या जागी सोयी सुविधा मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही केळकर यांनी सांगितलं. आज 86वा जनसंवाद कार्यक्रम खोपट येथे आमचा
चालू आहे, अजूनसुद्धा सुरूच आहे. आणि याच्यामध्ये अनेक बांधकामं जी आहेत ती ठाणे शहरामध्ये जुनी बांधकामं झाल्यामुळे रिडेव्हलपमेंट चालू आहे. आणि या रिडेव्हलपमेंटमध्ये देखील भाड्याने राहणारी जी लोकं आहेत, जे 50 वर्ष 60 वर्ष 80 वर्ष राहणारे लोक आहेत, यांना जो विकासक येतो तो प्रचंड प्रमाणामध्ये त्रास देतो. त्याच्याबरोबर योग्य ते ॲग्रीमेंट करत नाही आणि महापालिकेकडनं परवानगी घेऊन बांधकाम पूर्ण करतो. आणि जे त्या ठिकाणी मूळ तिथे राहणारे असतात त्यांना देखील त्या ठिकाणी घर दिलं जात नाही, हक्काचं जे त्याला मिळालं पाहिजे. जो राहतो त्याचा हक्क अबाधित राहायला पाहिजे. राहील त्याची जमीन, कसेल त्याची जमीन जे आपण म्हणतो तसं जो राहणारा आहे त्याचा हक्क जो आहे तो त्या पुनर्विकासामध्ये अबाधित असला पाहिजे. आणि यासंबंधी माझ्याकडे 3 तक्रारी आज आल्या होत्या आणि मी महापालिकेला शहर विकास खात्याला देखील सांगितलं की हे आपण तपासून बघत जा आणि तिथे जे जे रहिवासी आहेत त्यांचा हक्क अबाधित राहण्याकरता तुम्ही देखील संबंधित विकासाला कुठल्याही परवानग्या देऊ नका. SRAच्या संबंधामध्ये देखील काही वेळेला भाडी दिली जात नाही, काही वेळेला काम ठप्प झालेलं असतं. अशा याच्यामध्ये त्या कोपरीच्या SRA प्रकल्पामध्ये त्याचे विकासक आहेत गुप्ता म्हणून, त्यांनी जवळजवळ 4-5 कोटीची भाडीच राहिलेली आहे. इमारत पूर्ण होते, सेलची बिल्डिंग पूर्ण व्हायला येते, सेलच्या बिल्डिंगची विक्री देखील त्या ठिकाणी केली जाते. आणि जे मूळ राहणारे तिथले ज्यांना त्या ठिकाणी आणायचं असतं राहण्याकरता झोपडपट्टी वासियांना, त्यांना भाडी दिली जात नाही.